नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात लीना माटे यांची अदृश्य भिंत ही कथा. गौरी किचनमध्ये ब्रेकफास्टसाठी ऑमलेट बनवत होती. टोस्टरला ब्रेड भाजायला ठेवला होता. तेवढ्यात बेडरूममधनं बेल वाजल्याचा आवाज ऐकू आला. मुली शाळेत गेल्या होत्या. सकाळचा चहा होऊन बराच वेळ झाला होता. राघवची ब्रेकफास्टची वेळ झाली होतीच. आले रे राघव, झालंच आहे रेडी. तुझी कॉफी ठेवते मायक्रोवेव्हला आणि येतेच, असं म्हणत गौरीने दोघांच्या ब्रेकफास्टच्या प्लेट्स आणि कॉफीचे मग ट्रेमध्ये ठेवले. बेडरूममध्ये बेडवर राघव तिचीच वाट पाहत होता. 2 महिन्यांपूर्वी अचानक राघवला पॅरालिसिसचा माइल्ड स्ट्रोक येऊन गेला होता. तेव्हापासून तो असा बेडवरच होता. ट्रे घेऊन गौरी खोलीत आली. बेडच्या बाजूला असलेल्या टेबलवर तिने ट्रे ठेवला. राघवने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. आपला हात पुढे करून तिचा हात हातात घेतला, कुरवाळला. मग त्यांनी काही बोलायचा, तिला काही सांगायचा प्रयत्न केला, पण त्याच्या तोंडातून नुसतीच घरघर बाहेर पडली. शब्द फुटलेच नाहीत. त्याच्या हातावर थोपटत गौरी म्हणाली, राघव, मला कळतंय रे सगळं. मला एकटीलाच घरचं बाहेरचं सगळं बघावं लागतं म्हणून तुला वाईट वाटतंय ना? अरे मला कल्पना आहे त्याची. नको काळजी करूस, आणखीन त्रास होईल अशानं. मी तुला औषध देते ना बनवून. थेरपी चालूच आहे. मला खात्री आहे तू नक्की बरा होशील. आधीपेक्षा कितीतरी सुधारणा आहे का नाही तुझ्या तब्येतीत? अजून काही दिवस. तू आता लवकरच बरा होणार आहेस बघ. थोडा धीर धर, सकारात्मक विचार कर. बोलता बोलता गौरीने त्याला आधार देऊन थोडं बसतं केलं. पाठीमागे उशांचा टेकू लावला आणि फोल्डिंग टेबल बेडवर ठेवून त्याची प्लेट त्यावर ठेवली. बघ, थोडा आधार दिल्यावर आता तू आपला बसू शकतोयस. बोलणं सुधरेल की हळूहळू. थेरपी चालू आहे का नाही? मात्र तू स्वतःहून अजून थोडा प्रयत्न करायला हवायस. आपल्या हातानं ते खाताना राघवला थोडा त्रास होत होता. मग ती त्याला मध्येच भरवत होती. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत होती. त्याचं खिडकीबाहेर लक्ष गेलं. खिडकीतून दिसणारी हिरवी झाडं पाहून तो सुखावला. झाडांच्या हिरव्या मायेचे स्पर्श पिसात घेऊन गौरीसह गगनभरारी करावी असं त्याला वाटून गेलं. गौरी मात्र निश्चल होती. आईच्या मायेनं त्याचं सारं करतानाही स्वतः अलिप्त असल्यासारखी भासवत होती. दोघांचा ब्रेकफास्ट करून झाला. राघव पुन्हा मग तसाच हताश पडून राहिला. ट्रे घेऊन रूम बाहेर पडता पडता गौरी त्याला म्हणाली, अरे, आज दुपारी प्रीतम येणार आहे तुला भेटायला. काल एकदाचा तिचा फोन लागला. कधीपासून मी तिला फोन करत होते, लागतच नव्हता. 2 महिने दुबईला अखिलकडे गेली होती म्हणाली. 2 दिवसांपूर्वीच आली आहे. आज फ्री आहे म्हणत होती. मग तिला म्हटलं ये घरी भेटायला. तूही घरीच आहेस असं सांगितलं. बाकी आणखीन काही सांगितलं नाही हां, म्हणजे तुझ्या आजारपणाबद्दल. राघवने नको नको म्हणून मान हलवली. काही सांगायचा निष्फळ प्रयत्न केला. त्याकडे दुर्लक्ष करत गौरी झटकन खोली बाहेर पडली. ती रूममध्ये परत यावी म्हणून राघव बेडवरची उशालगत ठेवलेली बेल जोरजोरात वाजवत राहिला. गौरीने बेलच्या आवाजाकडे साफ दुर्लक्ष केलं. तिला वाटलं, बुद्धिबळाच्या खेळासारखं आयुष्य जगण्याची कला फक्त स्त्रीलाच येत असावी. आयुष्यात कितीतरी वेळा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपलं मन, आपली पावलं मागे वळवावी लागतात. वृक्षगाण्यांचे सूर घेऊन भिरभिरणारे पक्षी कुठे दिसेनासेच झालेत आताशा. स्वतःभोवती गिरक्या घेत शीळ घालत जाणाऱ्या वाऱ्यानं जणू आपल्याशी मौन स्वीकारलाय. घड्याळाच्या तबकडीवरल्या सेकंदांच्या खुणातलं अंतर पार करताना वेळही थकून गेल्यासारखं जाणवू लागलाय. आज प्रीतम येणार म्हणून तिला घर जरा छान नीटनेटकं ठेवायचं होतं.
घरातल्या शोभेच्या कुंड्यांची तिने थोडी जागा बदल केली. सोफ्यावरच्या कुशनची कवरं बदलण्यासाठी काढून ठेवली. तिचा आणि राघवचा फोटो असलेली फोटो फ्रेम, तसंच मुलींबरोबरचा त्याचा एकत्र फोटो असलेली फोटो फ्रेम घरात शिरल्यावर सहज लक्ष जाईल अशा प्रकारे तिने ठेवल्या. सुनंदाबाई आल्या होत्या. त्यांना इतर कामं आणि स्वयंपाक काय करायचा ते सगळं तिने सांगितलं. तोपर्यंत स्पीच थेरपिस्ट येऊन राघवचे रोजचे सेशन चालू झाले होते. गौरी बाजूच्या खोलीतल्या लॅबमध्ये गेली. हॉल लगतची ही स्टडी कम लॅब, दादांची ती आयुर्वेदिक औषधांची सुसज्ज लॅब आता गौरीच पाहत होती. राघवचे दादा सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य होते. त्यांची नाडी परीक्षा आणि रोगाचं निदान अचूक होतं. कितीतरी लोकांचे असाध्य आजार त्यांनी त्यांच्या औषधांनी बरे केले होते. आजूबाजूच्या पंचक्रोशीत ते बऱ्यापैकी प्रसिद्ध होते. मात्र गेल्या 7-8 वर्षांपासून त्यांनी आपली प्रॅक्टिस हळूहळू कमी करत आणली होती. त्यांचंही आता वय झालं होतं. नवे पेशंट तर ते पाहतच नव्हते. राघवला आयुर्वेदात किंवा मेडिकलमध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता. MBA करून तो एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत सिनियर मॅनेजरच्या पोस्टवर होता. रिया, राधा दोन्ही मुलीही आता मोठ्या झाल्या होत्या. राधा 9वीमध्ये आणि रिया 7वीत होती. मुली मोठ्या झाल्या तशी गौरी मुलींच्या व्यापातून बरीच सुटी झाली होती. तिला वाचायची, नवनवीन काही शिकायची मुळातच खूप आवड. आतापर्यंत मुलींच्या शाळा, अभ्यास, त्यांच्या इतर ॲक्टिव्हिटीज यामुळे तिचा सगळा वेळ त्यांच्यातच जायचा. तरीही अधूनमधून ती दादांच्या स्टडीमध्ये येऊन तिथली आयुर्वेदावरची पुस्तकं वाचत असे. औषधं, पावडरी यांची नावं दादांना विचारत असे. तिचा त्यातला इंटरेस्ट पाहून दादा तिला औषधांची तोंडओळख करून द्यायला लागले. औषधांची मात्रा, त्यांचं प्रमाण हे सारं दादांनी गौरीला शिकवलं. गौरी हळूहळू ते शिकत गेली. एखाद्या औषधाची मात्रा चुकली तर काही काळापुरता त्याचा कसा विपरीत परिणाम होऊ शकतो हेही दादांनी तिला सांगितलं होतं. समजा चुकून कधी मात्रा कमी जास्त झाली तर त्यावरची लागू पडणारी मात्रा कशी ओळखायची आणि ती कशी द्यायची हेही गौरी आता अभ्यासानं शिकली होती. आपल्यानंतर आपली लॅब गौरी काही प्रमाणात सांभाळू शकेल, अगदी लगेच हे सगळं बंद करायला लागणार नाही एवढा विश्वास दादांना तिच्याबद्दल वाटायला लागला. दादांच्या सांगण्यावरून तिने आयुर्वेदाचा 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्सही केला होता. 2 वर्षांपूर्वी दादा गेले. तोपर्यंत दादांच्या हाताखाली आणि थोड्या अभ्यासाने गौरीने आयुर्वेदाचं बरंच ज्ञान मिळवलं होतं. डोकेदुखी, पोटदुखी, अंगदुखी, ताप, सर्दी, पडसं, खोकला, लचक भरणं अशा साध्या आजारांवर ती औषधं देई. यावरचं अचूक निदान करणं आता तिला जमायला लागलं होतं. मात्र ह्या व्यतिरिक्त इतर कुठल्या कारणासाठी औषध घ्यायला म्हणून कोणी नवीन पेशंट तिच्याकडे आलाच तर ती नम्रपणे त्याला दुसऱ्या डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देई. सकाळपासून गौरीला तिच्या नेहमीच्या पेशंटपैकी 2-3 फोन येऊन गेले होते. सर्दी, खोकला, अंगदुखी अशा किरकोळ तक्रारींसाठी औषध विचारणा करणारे. त्यांना तिने 11-11:30च्या सुमारास येऊन औषध घेऊन जा, औषध तयार ठेवते असं सांगितलेलं होतं. तिने त्यांच्या औषधांच्या पुड्या बनवून तयार ठेवल्या. राघवला द्यायच्या औषधाच्या पुड्याही तिने बनवल्या. स्पीच थेरपिस्ट राघवचं सेशन आटोपून निघाले. ती खोलीत डोकावली. तिला पाहून राघव पुन्हा खाणाखुणा करून तिला काही सांगू बघत होता. त्याला काय सांगायचं आहे हे तिने ओळखलं होतं, पण ते न ओळखल्याचं दाखवून ती म्हणाली, मुली येतीलच एवढ्या शाळेतून, प्रीतम पण येईल. त्यांनी सकाळसारखंच नको नकोचा इशारा केला. सुनंदाबाई काम आटोपून निघाल्या. प्रीतमला यायला साधारण किती वाजतील ते विचारावं असा ती विचार करत होती. तेवढ्यात फोन वाजला. प्रीतमचाच होता. पाऊस आणि ट्रॅफिक जॅम यामुळे तिला यायला उशीर होतोय म्हणाली. ओके, नो
म्हणून त्याला फोन करू नकोस तू, सरप्राईज ठेव, नक्की ये. गौरी तिला म्हणाली. गौरीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. राधा रिया शाळेतून आल्या. बाबाला भेटून येऊन जेवणं आटोपून त्या दोघी त्यांचा होमवर्क करायला गेल्या. गौरी राघवचं ताट वाढून खोलीत घेऊन गेली. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेप्रमाणे सगळी तयारी करून तिने राघवला बसवलं, त्याला जेवायला घातलं. त्याच्या खाणाखुणा ओळखून तिने स्वतःचं ताट पण तिथेच आणलं. त्याच्यासोबत पोळी भाजी खाऊन घेतली. प्रीतमबद्दल ती काही बोलली नाही, म्हणून राघवच्या चेहऱ्यावर सुप्त समाधान पसरल्याचं तिने ओळखलं. मी मागची आवराआवर करून येते रे, असं म्हणत ती खोली बाहेर आली. आवराआवर करण्यासाठी ती किचनमध्ये शिरत होती, तेवढ्यात मोबाईलवर मेसेज आलेला दिसला. तिने पाहिलं, प्रीतमचा मेसेज होता. निघाली आहे मी, पण मला 4 तरी वाजतील पोचायला. ठीक आहे, नक्की ये, वाट बघतीये, गौरीने रिप्लाय केला. किचनमधली आवराआवर करून गौरी बाहेर आली. जेवणानंतरची राघवच्या औषधाची पुडी पाण्यात मिसळून तिने त्याला दिली. TV चालू करून दिला. बाहेर पावसाची रिपरिप कमी झाली होती. सूर्याचा आणि काळ्या ढगांचा पाठशिवणीचा खेळ खिडकीतून निहाळत ती आराम खुर्चीत रेलली. डोळ्यापुढे गेल्या 3 वर्षातल्या घडामोडींचा चित्रपटच जणू तरळत होता. मुली, त्यांचे अभ्यास, हॉबी क्लासेस आणि आता लॅब बघणं, यात गौरी बरीच बिझी झाली. राघवला तिला एकत्र असा फारसा वेळ मिळत नसे. राघवही कंपनीतली वरची पोस्ट, कामाची जबाबदारी यात बिझी झाला होता. पण तिच्या त्याच्यामध्ये अचानक दुरावा कसा निर्माण झाला? राघव बदलला हे तिला जाणवत होतं. असं का ते कळत नव्हतं. आणि केव्हा तरी तिला सगळाच उलगडा झाला. प्रीतम, राघवची प्रेयसी. गेली 2-3 वर्ष त्यांचं अफेअर चालू होतं. गौरींनी त्या दोघांना हॉटेलमध्ये, मॉलमध्ये एकत्र पाहिलं होतं. पण मुलींसाठी, मुलींचा विचार करून तिने राघवला त्यावरून छेडलं नव्हतं. राधा रिया मोठ्या होत होत्या. बाहेरून लोकांकडून त्यांच्या कानावर काही आलं तर ते तिला नको होतं. सगळ्याला सामोरं कसं जावं या विचारानं ती अस्वस्थ होती. आता तर दादाही नव्हते. ती अगदीच एकटी पडली. राघवला सरळ सरळ जाब विचारावा असंही तिला वाटून गेलं. एकदा गौरी मॉलमध्ये गेली असताना अचानक राघव आणि प्रीतम एकमेकांसोबत मॉलमध्ये तिला भेटले. गौरीची आणि त्यांची समोरासमोर गाठ पडली होती. त्यावेळी राघवने आपल्या ऑफिसचे काही सहकारी आणि आपण लंचला इथे आलो होतो, बाकीचे लिफ्टनी खाली गेलेत असं सांगितलं. प्रीतमची ओळख करून दिली. गौरींनी त्यावेळी त्या दोघांबद्दल, त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आहे असं दाखवलं. राघवची ऑफिसमधली सहकारी म्हणून सहजपणे प्रीतमशी गप्पा केल्या. प्रीतमला आग्रहानं आपल्या घरी बोलवलं. तेव्हापासून गौरी प्रीतमशी हेतुपुरस्सर मैत्रीचं नातं जोडून होती. राघव प्रीतमच्या ते जणू पथ्यावरच पडलं होतं. त्यांना गौरीच्या मनाचा थांग नव्हता. मुलींची डान्स क्लासची वेळ झाली तशा त्या गौरीला सांगून क्लासला गेल्या. गौरी बेडरूममध्ये डोकावली. TV बंद करून राघव झोपला होता. तिने त्याचं पांघरूण नीट केलं. पुन्हा ती खुर्चीत येऊन रेलली. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. ज्याच्याबद्दल अतोनात विश्वास असतो असं आपलं माणूसच कधी कधी इतकं धक्कादायक वागतो, तेव्हा त्या धक्क्यानं आपण कोसळून जाऊ असं वाटलं होतं तिला. पण त्या दुखऱ्या क्षणानं तिला खूप काही शिकवलं. कोणावर विश्वास टाकायचा, कोणाला जवळ करायचं आणि कोणासाठी नात्यात अदृश्य भिंती कायम घालून ठेवायच्या हे तिचं तिलाच ठरवायचं होतं. कटुता आणून नात्यात खळखळ आवाज करत नातं संपवायचं नाही हे तिने जाणलं. दारावरची बेल वाजली. गौरींनी दार उघडलं. दारात प्रीतम उभी होती. अबोली रंगाचा लॉंग टॉप, कानात मॅचिंग लोमते मोठाले डूल आणि हातात ब्रेसलेट. गळा मोकळाच. मानेवर रुळणाऱ्या मोकळ्या केसांवर
पावसाच्या हलक्या तुषारबिंदूंची पखरण होती. तिने लावलेल्या सेंटचा आणि तिच्या उत्साहानं निथळत येण्याचा संपूर्ण घरभर दरवळ पसरला. गौरीच्या मनात आलं, हिच्या रूपाचा कुणालाही मोह पडेल. पर्समधला छोटा नॅपकिन काढून प्रीतमने हातावरचे, चेहऱ्यावरचे पाऊस थेंब अलगट टिपले. ओठावरची लिपस्टिक आणि डोळ्यातली काजळ रेखा जराही बिघडू न देता तिने ते सहज साधलं. तिची भिरभिरती नजर हॉलमधनं फिरताना फोटोंवर जरा रेंगाळल्याचं गौरीच्या डोळ्यांनी टिपलं. गौरीला बरं वाटलं. ये, कशी आहेस? दुबईवरून कधी आलीस काहीच माहीत नव्हतं. तूही कळवलं नाहीस. गौरीने उचण्या उत्साहानं तिचं स्वागत केलं. 2 दिवसापूर्वीच आले. अजून जॉईन नाही झाले. रादर आली आहे म्हणून फोनसुद्धा केला नाही ऑफिसमध्ये. पण आज राघव घरी कसा आहे? कुठे तो? राधा, रिया दिसत नाही आहेत. प्रीतमने आले आले विचारलं. अगं, मुली क्लासला गेल्या आहेत आणि राघव आहे ना, जरा झोपला आहे, उठेल इतक्यात. गौरी शांतपणे म्हणाली. मग थोड्या वेळ थांबून म्हणाली, 2 महिने अखिलबरोबर जीवाची दुबई करून भरपूर मजा करून आली असशील ना? प्रीतमचा चेहऱ्या पडल्याचं गौरीच्या नजरेतनं सुटलं नाही. प्रीतम काहीच बोलली नाही. इतक्यात आतल्या रूममधनं बेल वाजल्याचा आवाज आला. हे काय? आतून अशी बेल कोण वाजवत आहे? प्रीतमने विचारलं. राघव उठलाय वाटतं. ये, आपण दोघी जाऊ आत. गौरी म्हणाली आणि झटकन आतल्या खोलीकडे गेली. तिच्या मागोमाग प्रीतमही आतल्या खोलीकडे गेली. आत बेडवर विकलांग अवस्थेतला राघव तिला दिसला. राघवला बेडवर तशा अवस्थेत पाहून प्रीतम हडबडली. अगं, पॅरालिसिसचा माइल्ड स्ट्रोक येऊन गेलाय राघवला. वाणीवर थोडा परिणाम झालाय त्याच्या. तो बोलू शकत नाही आहे, गौरींनी सांगितलं. क्षणभर खोलीत नुसतीच शांतता. प्रीतमला काय बोलावं कळेना. गौरीच मग म्हणाली, अगं पण तू बोल हं त्याच्याशी, गप्पा मार. तो त्याच्या पद्धतीनं तुझ्याशी बोलेल, फक्त तुला ते कितपत समजेल माहिती नाही. प्रीतमला असं समोर बघून राघवने आपलं तोंड दुसरीकडे वळवलं. आपल्याला अशा अवस्थेत प्रीतमनं पाहू नये असंच त्याला वाटलं. नाही नाही, नको अशा अर्थी तो मान हलवत होता. त्याचं पांघरून ठीक करत असलेल्या गौरीचा हात त्याने घट्ट धरून ठेवला होता. तिच्याकडे पाहणाऱ्या त्याच्या करुण डोळ्यात आसवं दाटली होती. गौरीने त्याच्या हातावर हलकेच थोपटत आपला हात त्याच्या हातातून काढून घेतला. मी कॉफी आणि काहीतरी खायला घेऊन येते आपल्या तिघांसाठी. प्रीतम आली आहे, ती बोलेल तुझ्याशी तोपर्यंत. तुम्ही गप्पा मारा, मी आलेच हं. असं म्हणून गौरी खोली बाहेर आली. प्रीतम पुरती गोंधळली होती. थोडा वेळ तर तिला ह्या कशाचा अर्थबोधच झाला नाही. हताश होऊन ती राघवकडे बघत होती. राघवने अजूनही आपली मान दुसऱ्या बाजूलाच वळवलेली होती. प्रीतम त्याच्या बेडजवळ खुर्ची सरकवून बसली. त्याचा हात हातात घ्यावा असं तिला वाटून गेलं, पण ती तसं करू धजावली नाही. तिला साधं तिथे बसणं पण कठीण वाटलं. नुसतं कठीणच नाही, थोडं नकोसच वाटलं. असं काही समोर पाहावं लागेल याची तिला कल्पनाच नव्हती. ती म्हणाली, राघव, राघव, अरे हे काय झालं आहे? कसं झालं आहे? कधी झालं आहे? मला काहीच माहिती नाही. मला कळवलं पण नाही कुणी. खरं तर आज मी काही वेगळं योजून आले होते इथे. मला आता अखिलबरोबर राहायचं नाही आहे. तो तिकडे दुबईला, मी इकडे. मला माझा जॉब सोडून तिकडे जायचं नव्हतं. आमची सतत भांडणं, तुला सगळं माहितीच आहे. थोडं थांबून ती पुढे म्हणाली, तू बॉस म्हणून आमच्या डिपार्टमेंटला आलास आणि काय बोलू आता. हळूहळू आपण एकमेकात कसे गुंतत गेलो कळलंच नाही. राघवला एवढ्या दिवसांनी भेटल्यावर प्रीतम धडाधडा बोलत सुटली होती. आपण राघवच्या घरी आहोत याचंही तिला भान नव्हतं. प्रीतम पुढे म्हणाली, गौरीला आपल्या नात्याबद्दल समजलं आहे, पण ती ते दाखवत नाही आहे. मला मात्र हे एकटं राहणं, तुझ्यापासून दूर राहणं नको वाटतंय आता.
यावेळी 2 महिने दुबईला अखिलकडे गेले तेव्हा त्याला मी आपल्या दोघांच्याबद्दल सगळं सगळं सांगितलं. खरं तर त्यासाठीच मी इतके दिवस तिथे राहिले होते. अखिलला सगळं सांगायचं हे मोठं टास्क होतं माझ्यापुढे. ऐकल्यावर खूप आकांडतांडव केलं त्याने. अखेर मला डायव्होर्स द्यायला राजी केलं मी त्याला. पुढच्या महिन्यात इथे येऊन त्या दृष्टीनं काय प्रोसेस असेल ती करायला कबूल झालाय तो. आणि आज हे सगळं म्हणजे ही खास गोष्ट तुला सांगायला केवढ्या आतुरतेने आले होते मी, पण आता इथे येऊन बघते तर तुझी ही अशी अवस्था. बोलता बोलता प्रीतम एकदम गप्प झाली. तिच्या लक्षात आलं राघव अजूनही तोंड दुसरीकडे वळवून तसाच आहे, किंबहुना तो आपलं बोलणं ऐकतही नाहीये. तिला असा राघव नको होता. देखणा, उमदा, चार चौघात स्वतःच्या हुशारीची छाप पाडणारा राघव तिला आवडत होता, पण आत्ताचा हा समोर बेडवर पडलेला राघव वेगळाच होता. प्रीतमला अनोळखी होता. तेवढ्यात राघवनं हातानं चाचपडत बेल घेतली. तो जोरजोरात ती बेल वाजवायला लागला. तिथेच दाराबाहेर उभ्या असलेल्या गौरीनं प्रीतमचं सर्व बोलणं ऐकलं होतं. बेलचा आवाज ऐकून ती लगबगीनं आत आली. राघवनी तिच्याकडे बघत आपला हात पुढे केला. गौरीनी नुसतंच त्याच्या हातावर थोपटलं. राघवच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी गौरीचा हात घट्ट धरून ठेवला. राघव, अरे मी आहे तुझ्यासोबत, कुठेही गेलेली नाही आहे. आणि प्रीतम आपल्याला परकी थोडीच आहे, गौरी म्हणाली. राघव नको नको अशा अर्थी मान हलवत होता. प्रीतमला दाराकडे जाण्याचा इशारा करत होता. त्याला काय सांगायचं आहे ते गौरीने ओळखलं. प्रीतमकडे वळून ती म्हणाली, आत्ता ह्या क्षणी त्याला फक्त माझी गरज आहे. तुला जायला सांगतोय तो. निघते मी. राघवची हे अवस्था, मला हे आधीच कळलं असतं तर, असं म्हणत प्रीतम तिरीमिरी सरशी खोली बाहेर पडली. गौरीही तिच्या पाठोपाठ खोली बाहेर आली. ती प्रीतमला म्हणाली, तर तू इथे आलीच नसतीस असंच ना. कसं आहे ना प्रीतम, कधी कधी आपले कान आणि डोळे आपल्याला दगा देतात, आपल्याही नकळत. माणूस चुकतो केव्हा तरी, पण तो माणूस असतो म्हणूनच चुकतो. सगळेच देव किंवा संत थोडेच असणार. सुबह का भूला अगर शाम को वापस आए तो उसे भूला नहीं कहते. जाऊ दे, आता तू ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहेस आणि मलाही तुला काही सांगण्याची गरज वाटत नाही आहे. गौरीचं बोलणं पूर्ण होण्याआधीच प्रीतमनी पायात सँडल चढवले होते आणि ती राघव गौरीच्या घराबाहेर पडत होती. आतून राघवचा बेल वाजवण्याचा आवाज ऐकू येत होता. खोलीत त्याच्यापाशी जात गौरीनी त्याचा हात हातात घेतला. त्याच्या केसातून प्रेमानं बोटं फिरवली. थांब पटकन कॉफी करून आणते आपल्या दोघांसाठी. तुझं औषध पण बनवायचं आहे, तेही वेळेवरच घ्यायला हवं. मुली येतील इतक्यात. आलेच मी, गौरी म्हणाली. मधल्या 2-2.5 वर्षातली राघव आणि तिच्यातली एक अदृश्य भिंत आज कोसळून पडल्याची गौरीची खात्री झाली होती. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. राघवनं खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं. आकाशाचा इवला तुकडा खिडकीच्या चौकटीतून रिमझिमल्यासारखा डोकावत होता. राघवचं औषध बनवण्यासाठी गौरी लगबगीनं दादांच्या स्टडी कम लॅबमध्ये गेली. तिथल्या काही पुस्तकांमध्ये तिने खुणेचे कागद घालून ठेवले होते. ते वाचून त्याप्रमाणे आता तिला राघवसाठी औषधाची मात्रा बनवायची होती. तिला राघवला लवकरात लवकर बरं करायचं होतं. हो, राघव आता लवकरच बरा होणार होता. गौरीची खात्री पटली होती. स्टडी कम लॅबमधल्या टेबलवरच्या दादांच्या फोटोला हात जोडत ती म्हणाली, दादा दादा मला माफ करा. मी चुकीचं वागले, पण मला आपलं घर दुभंगू द्यायचं नव्हतं. आणि आता ते कधीच दुभंगणार नाही ही खात्री पटली आहे मला.
नंतर स्वतःशीच पुटपुटावं तसं गौरी म्हणाली, राघव, आजच्या माझ्या वागण्याचा तुलाही त्रास झाला, पण माझा नाईलाज होता रे. सॉरी. फोटोतल्या दादांच्या स्नेहाळ नजरेच्या देखरेखीखाली गौरी राघवचं औषध बनवायला लागली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात लीना माटे लिखित कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल, त्यामुळे कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.